बोरीवली में गरमाया गुजराती वर्सेस मराठी का मुद्दा, मामला पहुंचा एमएचबी पुलिस स्टेशन तक। मुंबई टीवी, हर खबर सच के साथ। मैं हूं अफजल शेख और आप देख रहे हैं मुंबई टीवी। बोरीवली पश्चिम के आईसी हैप्पी होम सोसाइटी में गुजराती वर्सेस मराठी का मुद्दा काफी ज्यादा गर्मा गया है। दरअसल प्राप्त जानकारी के अनुसार ये मुद्दा जो स्थानीय लोग हैं उनका कहना है कि गुजराती डेवलपर और मराठी परचेसर्स के बीच में है। परचेसर्स का कहना है कि जिस तरीके से उन्हें फ्लैट देना चाहिए था, उन फ्लैट का जो एरिया होता है उसे कम कर दिया गया, जिसकी वजह से ये विवाद इतना बढ़ गया कि गुजराती डेवलपर और मराठी परचेसर्स के बीच ये इतनी झड़प तक पहुंच गई विवाद कि एक मामले का सीसीटीवी भी वायरल हुआ, जिस सीसीटीवी में आप देख सकते हैं कि कैसे मराठी और गुजराती आमने सामने है और दोनों के बीच मारपीट हो रही है। हालांकि ये मारपीट का जब मामला एमएचबी पुलिस स्टेशन तक पहुंचा तो पुलिस ने दोनों पक्षों को लेकर अब जो है जांच शुरू कर दी है कि आखिर ये विवाद है क्या। फिलहाल शिवसैनिक का कहना है कि ये विवाद मराठी वर्सेस जो है गुजराती का है, लेकिन गुजराती समुदाय का ये कहना है कि ये मुद्दा मराठी वर्सेस गुजराती नहीं है, सिर्फ ये मामले को तुल बनाने के लिए इसे बढ़ाया जा रहा है। हालांकि डेवलपर का ये मामले से पुराना कुछ विवाद था, इसी वजह से परचेसर्स का विवाद हो रहा है। हालांकि अब ये देखना है इस मामले पर एमएचबी पुलिस किस तरीके से संज्ञान लेती है, लेकिन इस मामले पर शिवसैनिक और जो डेव्हलपर्स आहे गुजराती उन्होंने क्या जानकारी दी है वो हम आपको सुनाते हैं। पहिले तर आपलं नाव सांगा आणि जे काल घटना घडलेली आहे त्याबद्दल आपण माहिती द्या। मनसेकडनं असं बोलण्यात जातं की मराठी माणसाला मारहाण करण्यात आली आहे, तो जुना वाद आपला आहे। पोलिसांकडनं तक्रारसुद्धा घेतलेली आहे। आता पूर्ण काय गुन्हा प्रकरण आहे? नाही, हा चुकीचा प्रश्न आहे। मी पण मुंबईकर आहे आणि मी 48 मतलब 48 सालमधून इकडे राहत आहे। माझी मराठी इतकी चांग नाही काय की मी बेसिकली गुजराती आहे, पण मी फक्त हे सांगते की मी पहिलं भारतीय आहे आणि दुसरं मला कहायचं आहे की भारतीय होणं आणि मुंबईवर आम्ही 50 वर्षापासून मुंबईमध्ये आहे। आणि दुसरं एक कहायचं आहे की हा जे प्रकल्प जे हॅपी होम आयसी कॉलनी रोड नंबर 5 वर मी घेतला आहे, तर 140 कुटुंब रोडवर होते। ते लोकला बिल्डरनी त्यांचे फ्लॅट विकून टाकले, त्यांचा पूर्ण प्रकल्प नव्हता, ते लोकची आजीजी होती। आणि हा प्रकल्प मला मी जुलै 2021ला हायकोर्टमध्ये मला सांगितलं की तुम्ही पूर्ण करा, आणि मी हा पूर्ण करायला तयारी दाखवलीनंतर काही अडचण येत आहे आणि हा 4 वर्ष झाले आता प्रोजेक्ट पूर्ण झाल्याच्या पुनरावृत्त आहे। परंतु एकंदरीत मारहाण कशासाठी करण्यात आली? सीसीटीव्हीमध्ये जे व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यामध्ये मारहाण करण्यात येताना दिसत आहे। नाही, त्यांनी पहिला अटॅक माझ्यावर त्यांनी केला आहे। स्वबचावमध्ये कोईपण माणसाला तुम्ही अगर अटॅक केला तर स्वबचावमध्ये त्याचा पूर्ण हक आहे की स्वबचावमध्ये ते करणार। पण जे सीसी फुटेजमध्ये ते दाखवते आहे ना, हे चुकीचा दाखवत आहे, एडिट करून दाखवते आहे। ओरिजिनल माझ्याकडे आहे, मी तुम्हाला देत आहे। त्यांनी पहिला आमच्या वादविवाद झाल्यानंतर त्यांनी पहिला माझ्यावर अटॅक केला आणि नंतर माझ्यावर जरी अटॅक केला तर मी काय करणार? मी स्वबचावमध्ये तो भगवाननी आणि कोणी पण सांगितलं की तुम्ही स्वबचाव करा, मी स्वबचाव करायला तयार झालो। आणखीन माझं हे कहण्याचं आहे की मला त्याच्याकडे काही जास्त वादविवाद नव्हता। मी त्याला काय सांगत होता की भाई तुझा ना माझा पूर्ण हिसाब झालेला आहे, तुझे फ्लॅटचा एरिया कमी झाला तर तुझे पैसे मी कापून टाकले आहे, दुसरा तुला फ्लॅटचा पोजेशन दिला आहे, कोणी सांगितलं की मला इंटेरियर करून द्या कमी भावातून, तुम्ही माझे मोठे भाऊ आहे नेहमी आहे, तर मी त्याला इंटेरियर पण करून माझी टीम टाकून करून दिला। त्याच्यामध्ये काही लोकांचे अजून पैसे बाकी आहे, ते पैसे पण ते देत नाही, पण आम्ही ते चालू। परंतु ते माझा एक दिवस मला बोलून घरी सांगतो की भाई ह्याचे पैसे तू देऊन टाक, हे माझा दोस्तार आहे, हा माझा मित्र आहे। पण काय होतं की मी एकला दिले तर दुसऱ्या सोसायटीमध्ये जो 11-12 जणचे परचेसरचे पैसे द्यायचे आहेत, अगर त्यांना अन्याय होणार ना। आज मी एकला दिले पैसे तर दुसरे अन्याय मी काय सांगतो, मी देणार, सगळ्याला पैसे देणार। मुझे जुना विकासक आहे ज्यांनी पैसे 5.25 करोड रुपये मला त्याला 4 करोड 90 लाख रुपये मला घ्यायचे आहे, ते देत ना। आता मी कोर्टामध्ये जाऊ तर मला प्रॉब्लेम होणार।
तर आम्ही आता तयारी करत आहोत कोर्टामध्ये जायची. पण आम्ही पर्चेसर जे होय जुने जे सगळे नौकारचे पर्चेसर आहे ते मला सांगते की तुम्ही मला पैसे आता नाता देऊन टाका, आता नाता देऊन टाका. तर आता तिकडे काय आहे की नौकारमध्ये प्रॉब्लेम काय आहे की माल विकत नाही आणि विकायला मी गेलो जे पैसे मला येत आहे मी नौकारमध्ये टाकतो. मी माझ्या घरी आता पोलीस ठाण्यामध्ये आपण आलेलो आहे. पोलिसांनी आपल्याला काय आश्वासन दिलं आणि त्यांच्यावरती काय कारवाई करणार आहे का पोलीस? काय म्हणजे पोलिसनी आता मला काही आश्वासन दिलं नाही. पोलिसनी सांगितलं की आम्ही तुम्हाला दोघेला तुम्ही ते थांबा, आम्ही दोघेला बोलवते आणि दोघेला बोलवून काय निर्णय होते आम्ही तुम्हाला सांगतो. मला काही हे भाषा विवाद हे कारीगरचे हे मला काही वादविवाद नाही आहे. माझं एकं म्हणणं आहे की भाई मी मुंबईकर आहे, मुंबईमध्ये राहते आणि सगळे भारतीय आपले भारतीय आहे. हे एक नाही आहे की मी अशा आहे आणि ती आहे. सगळ्याला ब्लड एक आहे आणि सगळे भारतीय आहे आपण. आणि मी काय सांगते की भारतीय आपण नागरिक आहे तो भारतीय आहे ना, पहिला भारतीय आहे, नंतर आपण मुंबईकर आहे आणि नंतर मी गुजराती आहे, पण पहिला तो मी भारतीय आहे ना. तर आता मला हेच म्हणणं आहे की माझा काही वादविवाद नाही आहे. मी ते प्रकल्प पूर्ण IC कॉलनीच्या HPO आता जास्त 4 वर्षापासून काही त्याच्यामध्ये लिटिगेशन आला, प्रॉब्लेम आले, पण आता 2 महिन्याची त्याची 2 या 3 मध्ये म्हणजे पूर्ण होण्याची माझी पूर्ण खात्री आहे. आणि मी सांगते की जे कुटुंबाला मी तिथे वसवाट दिलेला आहे, त्यांना फ्लॅट दिलेला आहे, ते आजोबा सुखी राहावे याची माझी मनोइच्छा आहे. घटना घडलेली होती हॅपी होम सोसायटीमध्ये गुजराती वर्सेस मराठीचा, हे काय प्रकरण आहे? ॲक्च्युली माझे मित्र अभिजित मोरे यांनी त्या डेव्हलपर बरोबर विरुद्ध तक्रार केलेली. यांनी डेव्हलपरनी न सांगता त्यांचा एरिया कमी केलेला, त्यांचा प्लान अमेंड केलेला, त्याच्यामध्ये त्याला कुठलाही इंटिमेशन दिलं नव्हतं. तर त्याची ती तक्रार केलेली. तर त्या तक्रारीबद्दल साळुंके साहेबांनी त्यांना हजर राहण्यास सांगितलं. तर हजर राहण्यास सांगितलं असं पत्र पाठवलं त्यांच्या पोलीसवाल्यांकडनं. तर ते पत्र मिळताच त्याला राग आला आणि मला मी कामावर जात असताना तर मी पुढे गेलो, मी त्याला इग्नोर केलं. तर त्यांनी मला परत बोलून शिवीगाळ केली, तू मोठा भाई बनतोस काय, तुझं रस्त्यावर चालणं बंद करून टाकेल, तुला तुझ्या फॅमिलीला सगळ्यांना मारून टाकू आम्ही, तू तर असं धमक्या बिमक्या द्यायला लागला. तर मी आणि माझ्या अंगावर आला तर मी त्याला थोडा बोललो की तुला बोल माझ्याशी. तर त्यांनी लगेच मला मारहाण केली. तितक्या त्याचे सिक्युरिटी गार्ड वगैरे सगळे मला पकडायला लागले आणि त्याच्यात तो मला मारत होता. काय प्रकरण होतं ते आता ते म्हणतात की तिकडे मनसेचे कार्यकर्ता येऊन तिथे मारहाण केलेली आहे असं ते बोलतात. तर त्यांनी दाखवावं, CCTV फुटेज असेलच. मनसेचे मी विजय भाऊला मी कॉल केला आणि विजय भाऊना बोलवलं की माझ्या सहयोगसाठी, कारण ते लोक खूप जण होते. तर म्हणून विजय भाऊना मी फोन करून बोललो की तुम्ही पोलिसांना घेऊन या. तर तेव्हा विजय भाऊ आले आणि बिल्डर एवढ्याच थांबला नाही. बिल्डर माझ्या घरी गेला, माझ्या घरात घुसून माझ्या आईला माझ्या बायकोला बोलतो की तुमची पोरं शाळेत कशी जातात, तुमचा नवरा कामावर कसा जातो मी बघतो, तुमचा नवरा खूप हे बनतो, पुढे त्याला लीडर बनायचं आहे, त्याला काय पडकार कोण काय बोलत त्याला काय गरज पडली आहे बोलायची, असं भरपूर बोलायला लागला. आता प्रशासनाकडे तुमचं काय मागणी आहे? मला न्याय पाहिजे सर. याच्यासाठी मला कुठेही जावं लागेल, मी तिकडे जाईल. मला न्याय पाहिजे. आणि यांची एवढी मुजोरी वाढली. आमच्या बिल्डिंग मध्ये फायर एनओसी नाही आहे. आज आम्ही तिकडे जीव धोक्यात घालून राहतो. प्रत्येक वेळी आम्ही त्याला विचार नाही केली तर तो आम्हाला बोलतो जा तू कोर्टात जा, तू पोलीसवाल्याकडे जा. तो असा बोलतो पोलीस मेरे जेब में, कोर्ट मेरे जेब में, मैं देख लूंगा, तुमको क्या करना है, लो 10 साल 20 साल कोर्ट में देखेंगे. त्याला कुठलीच भीती नाहीये सर, कुठलीच भीती नाहीये. हे मुद्दा होता गुजराती मराठीचा, हे मुद्दा असा नाही ना जसं त्यांनी सांगितलं. गुजरातीमध्ये तो मला हे फक्त बोला की तुमच्या मराठी लोकांच्या गाणीला खूप दात आले आहेत, तुम्हाला बघायला पाहिजे, तुम्हाला बघतो आम्ही तुम्हाला सोडणार नाही, या सगळ्या गोष्टी बोलत होतो. घटना हुई थी जिसको मराठी वर्सेस गुजराती का बताया जा रहा है, आपको क्या जानकारी मिली? नहीं, ऐसा कुछ मराठी वर्सेस गुजराती करके कुछ है ही नहीं. यहाँ पे हम लोग का कुछ प्रॉब्लम नहीं है. ये प्रोजेक्ट पिछले 14 साल से चल रहा है. पुराने बिल्डर अटकाया था ये प्रोजेक्ट ने. हम लोग ने कोर्ट में जाके हाई कोर्ट ऑर्डर लेके ये नया प्रोजेक्ट जो है सुमुख इंफ्रा करके देख रहे हैं. वो पिछले 5 साल से बनाया है. ये एंड है, कम से कम 3-4 महीने में कंप्लीट होना चाहिए. मगर अभी ये कुछ पैसे के चक्कर में, कुछ लेन देने के चक्कर में ये इन लोग ने अभी पूरा टॉपिक ही चेंज किया है. क्या लगता है ये जानबूझकर के मराठी वर्सेस गुजराती का मुद्दा बना करके इसको हाईलाइट किया जा रहा है? सब जगह तो यही चल रहा है अभी, तो उन लोग ने डेफिनेटली उसकी वजह से डाला है. कौन लोग हैं जो आकर के आज सुबह मारामारी की और इसको मुद्दा बना करके लिए थे? मेरे ख्याल से उसके कोई रिश्तेदार है या उसके कुछ दोस्त लोग हैं जो आए थे. इनिशियली चालू हुआ था खाली एक परचेसर है और एक डेवलपर था, उनके बीच में चालू हुआ, फिर एंड में वो ज्यादा बढ़ के हो गया वो आगे.
तुमच्या सोसायटीमध्ये काही प्रकार झाला होता कारगिरीमध्ये? आता मला असं ऐकू आलंय की ते गुजराती मराठी विरोधी काहीतरी मी ऐकलंय टीव्ही मध्ये येते. आता आपल्या याचा काही विवाद नाही. गुजराती आणि मराठी असा कधी काय झालेलं नाही. ते बिल्डर जे आहे आले कन्स्ट्रक्शन केलं करते आणि सर्वांचे सहकार्यामुळे ते आहे तिथे आणि असं केव्हाही झालेलं नाही गुजराती मराठीचे. कोण लोक होते जे आज मनीमध्ये हाडामारी झालं होतं? ते त्यांचे काहीतरी पैसे बाकी होते म्हणून ते गेले होते असं मला ऐकू आले आणि त्यांचे काहीतरी भांडण झाले ते मला माहिती आहे. हा व्हिडिओ पण व्हायरल झालाय सोसायटीमध्ये, तुम्हाला काय माहिती आहे? ते व्हिडिओ बद्दल मला माहित नाही काय कारण काय आहे. ऍक्च्युली काही कारण नाही आणि नेमकं म्हणजे तुम्ही जे मी ऐकतोय हे भाषाच्या विरोधी काहीतरी ते तर प्रश्नच नाही. असलं काही नाही. ते आम्ही एकत्र राहतोय. तुमचं नाव काय? माझं नाव नोएल जेतन, मी इकडचं चेअरमॅन आहे. थँक्यू.